तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक आयुष्यात खूप यशस्वी होतात आणि काही लोक तिथेच राहतात? ते यशस्वी लोक नेमकं काय करत असतील? खरं तर त्यांच्यातील फरक मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो असतो त्यांच्या सवयींमध्ये. आज आपण आपल्या सवयींमुळे आपल्या आयुष्यावर किती प्रभाव पडतो हे आपण एका पुस्तकामधून पाहणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट, जे तुम्हाला सांगते की जीवनात छोटे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल कसे घडवून आणू शकता. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण जेम्स क्लिअर लिखित ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचे मराठी अनुवादित सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या पुस्तकातील भाग पहिला. हे पुस्तक नेमके कोणासाठी आहे? हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, ज्यांना त्यांच्या सवयी समजून घ्यायच्या आहेत, ज्यांना सायकोलॉजी समजून घ्यायची आहे आणि ज्यांना वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारायच्या आहेत. हे पुस्तक आपल्याला शिकवते की मोठे यश मिळवण्यासाठी लहान सवयींपासूनच सुरुवात करावी लागते. या पुस्तकातील दुसरा भाग, लहान सवयींचे मोठे परिणाम. आपण दररोज अनेक गोष्टी करतो, काही चांगल्या गोष्टी करतो, काही वाईट करतो, पण आपल्याला वाटते की या छोट्या गोष्टींचा काही मोठा परिणाम होणार नाही. पण वास्तव हे आहे की लहान सवयीच आयुष्याची दिशा ठरवतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज व्यायाम केला तर एका दिवसात तुम्ही फिट होणार नाही, पण काही महिन्यांनी तुम्ही नक्की फिट व्हाल. तसंच जर तुम्ही दररोज फास्ट फूड खाल्ले तर तुमचं वजन काही एका दिवसात वाढणार नाही, पण काही महिन्यांनी त्याचे परिणाम तुम्हाला नक्की स्पष्टपणे दिसून येतील. या पुस्तकातील तिसरा भाग, तुमच्या सवयी जीवनाच्या दिशा ठरवतात. आपण रोज करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पुढे नेतात की मागे. उदाहरणार्थ, एक व्यक्ती इंटरनेटवरून रोज काहीतरी शिकते, दुसरी व्यक्ती इंटरनेटवर फक्त मनोरंजनाचे व्हिडिओ पाहते. दोघेही इंटरनेट वापरत आहेत, पण 5 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यातील फरक खूप मोठा असेल. म्हणूनच स्वतःला हा प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे. जर मी ही गोष्ट पुढील 5 वर्ष करत राहिले तर माझ्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होईल? या पुस्तकातील भाग चौथा, 1% सुधारण्याचा नियम. या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे दररोज 1% सुधारणा. तुमच्यातील लहान सुधारणा ही दीर्घकाळात मोठे परिणाम देते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अचानक 6 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी दररोज थोडा वेळ अभ्यास करा आणि त्यामध्ये थोड्या वेळाची वाढ करून तुम्ही 6 तासापर्यंत ती वेळ वाढवा. या पुस्तकातील भाग 5वा, सवयी बदलणे कठीण का वाटते? सवयी बदलणे कठीण वाटते कारण आपण चुकीच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो. लेखक सांगतात की बदल 3 प्रकारचे असतात. पहिला बदल परिणाम आधारित बदल, प्रक्रिया आधारित बदल, ओळख आधारित बदल. यातील सर्वात प्रभावी बदल म्हणजे ओळख आधारित बदल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर असे म्हणू नका मला पुस्तक वाचायचे आहे. त्याऐवजी असे म्हणा मी एक वाचन करणारी व्यक्ती आहे. या पुस्तकातील भाग 6वा, सवय कशी तयार होते. कोणतीही सवय 4 टप्प्यांमध्ये तयार होते. पहिला टप्पा संकेत, दुसरा टप्पा इच्छा, तिसरा कृती आणि चौथा टप्पा बक्षीस. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सिगारेटची जाहिरात दिसली त्यानंतर इच्छा निर्माण होते, मग ती कृती करता आणि शेवटी मेंदू तुम्हाला आनंदाचे बक्षीस देतो. यामुळे ती सवय पुन्हा तयार होते. या पुस्तकातील भाग 7वा, चांगल्या सवयी तयार करण्याचे 4 नियम. चांगल्या सवयी तयार करण्यासाठी 4 नियम आहेत. पहिला नियम, स्पष्ट करा म्हणजेच तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा. दुसरा नियम, आकर्षक बनवा म्हणजेच तुमचे काम मजेशीर बनवा. तिसरा नियम, सोपे करा म्हणजे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. चौथे, समाधानकारक बनवा. एखादे काम केल्यानंतर स्वतःला छोटंसं बक्षीस द्या. या पुस्तकातील भाग 8वा, लेखक म्हणतात की पर्यावरण हा अदृश्य हात आहे जो मानवी वर्तनाला आकार देतो. जर तुमच्या टेबलावर पुस्तक असेल तर वाचण्याची शक्यता वाढते, पण जर मोबाईल जवळ असेल तर सोशल मीडियावर वेळ जास्त जातो. म्हणूनच तुमचे वातावरण चांगले बनवणे खूप महत्त्वाचे आहे. या पुस्तकातील भाग 9वा, लोकांचा प्रभाव. आपण ज्या लोकांसोबत जास्त वेळ घालवतो आपणही त्या लोकांसारखेच बनतो.
म्हणूनच सकारात्मक आणि प्रगतिशील लोकांच्या सहवासात राहणे खूप महत्त्वाचे आहे. या पुस्तकातून आपण नेमके काय शिकलो हे आपण थोडक्यात पाहूया. तर या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की मोठे यश हे एका दिवसात मिळत नाही, ते तुमच्या छोट्या छोट्या सवयींच्या सातत्यामुळे आणि त्याच्या पुनरावृत्तीमुळे मिळते. म्हणूनच आजपासून दररोज स्वतःला 1% सुधारण्याचा प्रयत्न करा. काही महिन्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा बदल दिसेल. याबरोबरच लेखक जेम्स क्लिअर लिखित ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन येथेच समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.